पुलिस का गेट बनने वाला है, बांग्लादेश से कोई अगर रहेगा नहीं यहाँ पे तो देखना चाहिए, बांग्लादेश रहेगा तो आप भी निकल जाओ। आपल्याला टीव्ही किंवा कधी आज करायची नाही. थोडी ते बाहेरचं नाही पाहिजे. काल मीटिंग झाली. आज करायचं SIR का फॉर्म तो भर गया है, मनोहर SIR बनता है, टॉप मरता है पुराना। मेरा नाम क्या है? मनीरुल। हाँ, मनीरुल, MANIREL, मनीरुल शुक्ला। आधार कार्ड अरे तो नाव तो त्याचं मालिक शेख है। हाँ, बाप का नाम मालिक शेख, मदर में। कभी बनाया? अरे SIR करके आया ना, अभी SIR चालू है ना, 1.5 महीने से चल रहा है, वो पूरा डॉक्यूमेंट भर के है। चौकी में जाके दो. तुम्ही इथे राहा. तो सांगितलं तो घाबरला त्यांनी सांगितलं. आणि कुठल्याने पहिल्यांदा त्यांनी सांगितलं आणि ऐका सर त्यांच्याकडे ते रोहित म्हणून मुलगा त्याने बसवलंय आणि त्यांच्याकडे हप्ते घेतो. आता कोण रोहित आपल्याला माहिती नाही आणि कोण शमीम शेख कोण मी म्हणजे 10-12 एक पण आला नाही पाहिजे आपल्याकडे. स्थानिक लोकांना करू दे इकडे जाता, बाकी कोणालाही परवानगी नाही. नक्की नाही. त्याने स्ट्रिक्टली बंद करा पाहिजे. आपण एक काम करू. नमस्कार. हॅलो. आज आम्ही मार्केट या परिसरात सकाळ सकाळ इकडे आलो होतो आणि इथून बऱ्याच नागरिकांच्या अशा तक्रारी होत्या की इकडे बांगलादेशी फळ विक्रेते इकडे बसलेले असतात. अशा अनेक तक्रारी वारंवार कानावरती येत होत्या आणि म्हणूनच जसं मी म्हटलं की लवकरच आम्ही माझा फुटपाथ माझा अधिकार हे अभियान राबवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच आज पहिला टप्पा म्हणजे आम्ही या मार्केटमध्ये सगळे जेवढे इथे फळवाले होते किंवा जे बांगलादेशी किंवा जे म्हणत होते आम्ही कलकत्त्याहून आलो त्यांचे आधार कार्ड चेक केली. इथे पोलिसांना बोलावून घेतलं होतं, महापालिकेच्या लोकांना इथे बोलावून घेतलं होतं आणि इथून आजपासून आम्ही या कारवाईला सुरुवात केलेली आहे. फक्त स्थानिक लोक जी असतील त्यांना इथे बसायला परवानगी आहे. बाहेरून आलेले किंवा हे जे बांगलादेशी आहेत त्यांना इथे आम्ही बसून देणार नाही. त्यामुळे बांगलादेशीला इथून हाकलून काढलंच पाहिजे आणि त्यासाठी आजपासून ही मोहीम सुरू केलेली आहे आणि ही मोहीम आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये रेग्युलर सुरू ठेवणार आहोत. आज पोलिसांचंही देखील आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं आणि तसंच महापालिकेचं देखील चांगलं सहकार्य मिळालं. त्यामुळे आता वारंवार अशा कारवाया होतील आणि कुठलाही बांगलादेशी विक्रेता इकडे बसणार नाही.